उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे अगदी नको नको होतंय नाही का? पण काळजी नसावी, कारण आज आपण या गरमीवर मात करण्यासाठी एक असा उपाय पाहणार आहोत जो एकदम सोपा, थंडगार आणि चटपटीत आहे. चला तर मग या ताजंतवानं करणाऱ्या प्रवासाला लगेच सुरुवात करूया. हो ना, उन्हाळ्यात सतत घाम, थकवा आणि काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. अशा वेळी आपण पटकन बाजारातल्या कोल्ड्रिंक्स किंवा गोड सरबतांकडे वळतो. पण विचार करा, घरातल्या घरात काहीतरी ताजंतवानं करणारं आणि आरोग्यदायी पेय बनवता आलं तर? नक्कीच शक्य आहे. आणि तोच उपाय आहे मोहितो. हे मूळचं क्युबामधलं एक जगप्रसिद्ध पेय आहे. पुदिन्याची ताजी पानं, लिंबाचा आंबटपणा, थोडीशी गोडी आणि सोड्याचा तो चटपटीतपणा. आहाहा, या सगळ्याचं मिश्रण म्हणजे एक परफेक्ट समर ड्रिंक. याची चव इतकी फ्रेश आणि हलकी असते की क्षणात एकदम ताजंतवानं वाटतं. चला तर मग या अप्रतिम पेयासाठी काय काय लागतं ते पटकन बघून घेऊया. आणि याची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? याचं बहुतेक सगळं साहित्य आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतं. तर यासाठी आपल्याला लागतील 10 ते 12 पुदिन्याची ताजी पानं, 1 अख्खं लिंबू आणि साधारण 2 चमचे साखर. पण हो, साखरेऐवजी मध किंवा गुळाचा वापरही करू शकता. हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. सोबत 1 ग्लास सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर, भरपूर बर्फ आणि चवीसाठी अगदी चिमूटभर मीठ. बघा किती सोपं आहे. साहित्य तर जमलं, आता वळूया कृतीकडे. आणि ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणीही अगदी काही मिनिटांतच बनवू शकतं. सगळ्यात आधी एका ग्लासमध्ये लिंबाचे तुकडे आणि साखर एकत्र घ्या. मग त्यात पुदिन्याची पाने टाकून चमच्याने हलकेच दाबा. जास्त दाबायचं नाही, फक्त त्याचा स्वाद आणि सुगंध उतरेल इतकंच. आता ग्लास बर्फाने काठोकाठ भरा आणि वरून थंडगार सोडा होता. सगळं नीट ढवळून घ्या आणि झालं. शेवटी छान दिसावं म्हणून एका पुदिन्याच्या ढाळीने आणि लिंबाच्या चकतीने सजवा. आणि तयार आहे आपला परफेक्ट, थंडगार आणि ताजंतवानं करणारा मोहितो. बघा तर किती छान दिसतोय. खरं सांगतो, उन्हाळ्याच्या दिवसात या पेयाची सर दुसऱ्या कशालाच येऊ शकत नाही. पण थांबा, ही फक्त चवीची आणि थंडाव्याची गोष्ट नाहीये. या रिफ्रेशिंग ड्रिंकचे काही जबरदस्त आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. चला तेही जाणून घेऊया. पहिलं म्हणजे पुदिना आणि लिंबू या दोन्ही गोष्टी शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करतात. दुसरं, यात भरपूर पाणी असल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका टाळता येतो. इतकंच नाही तर पुदिना पचन सुधारतो आणि लिंबामुळे भरपूर व्हिटॅमिन सी मिळतं, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. म्हणजे बघा, एका पेयात किती फायदे आहेत. आता असं वाटेल की मोहितो म्हणजे फक्त लिंबू आणि पुदिना, पण नाही. या मूळ रेसिपीमध्ये थोडे बदल करून आपण खूप नवनवीन प्रकार तयार करू शकतो. आणि सोबतच काही खास टिप्ससुद्धा आहेत ज्या खूप उपयोगी पडतील. जसं की यात स्ट्रॉबेरी, टरबूज किंवा ब्लूबेरीसारखी फळं घालून वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करता येतात. कल्पना करा, टरबुजाच्या रसासोबत बनवलेला मोहितो, वाह! किंवा नारळाच्या पाण्यासोबत बनवलेला कोकोनट मोहितो तर अप्रतिम लागतो. तुमचं जे आवडतं फळ असेल ते घालून नक्की प्रयोग करून बघा. पण हो, काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यात जास्त साखर वापरणं टाळा. दिवसातून 1 किंवा 2 ग्लास पुरेसे आहेत. आणि जर थंड पेयांनी घसा खराब होत असेल किंवा त्रास होत असेल तर थोडं जपूनच प्या. आणि ही आहे एक खास टिप. ज्यांना अजून आरोग्यदायी पर्याय हवा आहे त्यांच्यासाठी आहे नॅचरल मोहितो. यात फक्त 2 बदल करायचे आहेत. साखरेऐवजी मध किंवा गूळ वापरा आणि सोड्याऐवजी साधं थंड पाणी. चवीला थोडा फरक नक्कीच पडेल, पण हा एक उत्तम आणि पूर्णपणे नैसर्गिक पर्याय आहे. तर आता मोहितो बनवण्याचं रहस्य आणि त्याचे फायदे आपल्यासमोर आहेत. मग या उन्हाळ्यात फक्त गरमीपासून सुटका नाही, तर चवीचे आणि आरोग्याचे नवीन प्रयोग करून पाहणार ना? विचार करा, रोजच्या पेयांमध्ये एक छोटासा बदल किती मोठा ताजेपणा आणू शकतो.